नमस्कार, रेणुकास किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तर आज आपण बघूया शेंगदाणा गुळाचे पौष्टिक लाडू। तर चला लगेचच बघूया। रेसिपीला सुरुवात करण्याआधी रेणुकास किचनला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टिंग टिंग। आज आपण बघणार आहे शेंगदाणा गुळाचे पौष्टिक लाडू। हे लाडू लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अतिशय पौष्टिक असे आहे, कारण की यामध्ये आयर्नचं प्रमाण जास्त असतं। म्हणून उपवासाच्याच वेळेस हे लाडू करायचे असे नाही, तर तुम्ही कधीही अधूनमधून करून खाऊ शकता। म्हणून आज आपण सोप्या पद्धतीने शेंगदाणा गुळाचे लाडू कसे बनवायचे ते बघूया। तर त्यासाठी लागणारे साहित्य 2 वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 1 वाटी गूळ। तर सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊया। गॅस ऑन केलेला आहे आणि एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये शेंगदाणे घालणार आहे आणि शेंगदाणे असे खरपूस भाजून घ्यायचे मंद आचेवर। खमंग असे भाजले की लाडू पण खूप छान होतात। आपले शेंगदाणे भाजलेले आहेत, मस्त असे भाजलेले आहेत, बघू शकता तुम्ही। साल पण छान अशी निघते। तर मी गॅस आता बंद करणार आहे आणि थंड झाल्यावर आपण लाडू बनवून घेऊया। शेंगदाणे गार झालेले आहेत, तर मी वरची साल काढून घेणार नाही आहे। तर आपण एक मिक्सरचं भांडं घेणार आहे आणि यामध्ये खाली थोडेसे शेंगदाणे घालायचे, नंतर गूळ घालणार आहे। याने काय होतं, मिक्सरला पण चिपकत नाही आणि शेंगदाणे पण असे चिवट असे होत नाही शेंगदाण्याचे लाडू। आणि वर परत शेंगदाणे घालणार आहे आपण। आता आपण चालू बंद करून मिक्सरमधून बारीक असं करून घेणार आहे। बारीक करून झालेले बघू शकता तुम्ही। तर आता आपण एका ताटात काढून घेणार आहे। आपण प्लेटमध्ये काढून घेतलेले। आता आपण लाडू बांधून घेऊया मस्त असे। तुम्ही यामध्ये 1 चमचा तूपही घालू शकता। ड्राय फ्रूट्स, विलायची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही घालू शकता। मस्त असे झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। मी तुम्हाला अजून एक दाखवते। अतिशय पौष्टिक आहेत हे लाडू। असेच बनवून घेऊया। आपले शेंगदाणा आणि गुळाचे पौष्टिक लाडू तयार आहेत, अतिशय पौष्टिक आहेत। तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।